नमस्कार. पुष्पास किचनमध्ये खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आता हिवाळा चालू झाला आहे आणि ओली हळद आपल्याला बाजारात सहज भेटते. चला तर मग बघूया या गुणकारी हळदीचे लोणचं कसं बनवायचं ते. त्यासाठी सर्वात पहिले मी इथे ही 1 किलो ओली हळद आणलेली आहे. त्याला आपण बारीक किसून घेऊ आणि किसण्यापहिले मी याला पूर्ण सोलून घेणार आहे. जर बाहेर काही खराब असेल तर याचं पातळ वरची जी लेयर आहे ती आपण काढून घेऊ. तुम्ही बघूच शकता एकदम पातळ लेयर आपण हलक्या हाताने याची काढून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आपली हळद पण वाया नाही जाणार आणि वरचं आवरण आहे ते पण निघून जाईल. तर आता आपली ही शिलून झालेली आहे हळद, तर आपण याचे बारीक तुकडे करून घेऊ. याला तुम्ही आकार तर तुमच्या मनाने देऊ शकता, पण मी एकदम चाकूने बारीक बारीक तुकडे करून घेत आहे याचे. तुम्ही डायरेक्ट हे किसून पण घेऊ शकता, पण किसल्याने खूप जास्त बारीक होते. तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही याला आकार देऊ शकता. मी याप्रमाणे इथे थोडंसं जाडसरच हे राहू देणार आहे, म्हणजे तुम्हाला खाताना याची चव पण लागेल. अशाच प्रकारे आता आपण पूर्ण हे बारीक याचे काप करून घेऊ. तर या पूर्ण हळदीचे हे तुम्ही बघू शकता, मी अशा प्रकारे एकदम बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे आणि माझी हळद पूर्ण चिरून रेडी आहे. त्यानंतर आता आपण फास्ट मसाला बनवायला स्टार्ट करूया. तर मसाल्यासाठी मी इथे हे धने घेतलेले आहेत अर्धी वाटी, त्यानंतर जिरं घेतलेलं आहे 3 चम्मच, त्यानंतर सोड 2 चम्मच घेतलेली आहे, मीठ अर्धा वाटी घेतलेलं आहे, मेथीचे दाणे 2 चम्मच. त्यानंतर आपण इथे मिरे आणि हे दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक. आता आपण हे पूर्ण चांगलं भाजून घेऊ. त्याआधी जर तुम्हाला तिखट वापरायचं असेल तुम्ही तिखट वापरू शकता, किंवा मी इथे हा लोणचे मसाला घेतलेला आहे ते पण तुम्ही वापरू शकता. 1 किलोच्या याला इथे मी हे 100 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे लोणचे मसाल्याचं. चला तर आपण हे पूर्ण भाजून घेऊ. एकदम लालसर होईपर्यंत नाही, ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेतलेलं आहे आणि आपण याला मिक्सरमधून जाडसरच बारीक करून घेऊ. आणि एकीकडे मी इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यात आपण आता तेल गरम करायला ठेवूया. साधारणतः 1 किलो लोणच्यासाठी आपण इथे अर्धा पाव ते 1 पावच्या दरम्यान तेल घेतलेलं आहे. आता हे थोडंसं गरम झालं की नाही आपण मोहरीने चेक करून घेऊ. तर हे थोडंसं गरम झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेणार, कारण की आपल्याला तेल जास्त गरम नाही, आपल्याला कोमटच तेल लागणार आहे. करायसाठी तुम्ही मोहरीची डाळ टाकून पण बघू शकता. त्यानंतर मी इथे हे 1 चम्मच हिंग घेतलेला आहे. कोणतंही लोणचं हिंगेशिवाय तर अपूर्णच आहे. त्यानंतर आपण जो बारीक मसाला केला होता थोडा जाडसरच, तो आपण यात टाकून घेतला आणि त्यानंतर मी इथे ही अर्धी ते पाऊण वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती टाकून घेतली. फक्त एक लक्षात ठेवायचं की हे टाकताना तेल जास्त गरम नसलं पाहिजे. 10 ते 15 मिनटं तुम्ही त्या तेलाला थंड होऊ द्या आणि त्यानंतरच आपण हा पूर्ण मसाला यात टाकून घेऊ. आणि इथे तिखट किंवा लोणचं मसाला दोनपैकी काही पण तुम्ही यूज करू शकता. तर मी इथे लोणचं मसाला यूज केलेला आहे. हे पूर्ण 1 पॅकेट लागते आपल्याला 100 ग्रॅमचं 1 किलो हळदीच्या लोणच्यासाठी. तर आता आपण हे चांगलं पूर्ण मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तर मी इथे अर्धा वाटी मीठ घेतलेलं आहे. आता हा मसाला पण आपण अर्धा ते 1 घंटा थंड होण्यासाठी राहू द्यायचा. थंडीचे दिवस आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच हा मसाला थंड होतो. आणि हा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण यात हळदीचे तुकडे टाकून घेणार आहोत. तर आता अर्ध्या घंट्यानंतर मी यात हे हळदीचे बारीक पूर्ण काप टाकून घेत आहे आणि बस तुम्ही हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याला पूर्ण एकजीव होईपर्यंत. आता चांगलं आपण याला अजून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी हळद टाकून घेत आहे. इथे मी फक्त 1 ते 2 चम्मचच हळद घेतलेली आहे, जास्त पण नाही, कारण आपण यात लिंबूचा रस पण पिळणार आहोत समोर, तर त्याला पाणी ऑलरेडी सुटेल. त्यामुळे हे आंबट गोड तिखटाचं लोणचं आपलं चांगलं मिक्स होईल आणि याची चव पण चांगली लागेल. तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. एकीकडे इथे मी 10 ते 15 मोठाले लिंब घेतलेले आहेत पिवळे, याचा मी रस काढून घेणार आहे. तुम्ही जेवढे जास्त लिंबूचा रस त्यात पिळाल तेवढंच तेल पण कमी लागेल आणि आंबटपणा पण येईल.
आणि हे लोणचं जास्त दिवस टिकेल पण. तर सर्वात पहिले मी इथे असे हे याचे काप करून घेतलेले आहे, बिया काढून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता एवढा रस माझा याचा झालेला आहे. साधारणतः एक मोठ्या वाटी हा रस आहे. रस टाकताना आठवणीने चाळणीच्या सहाय्यानेच तुम्ही हा रस टाका, म्हणजे एक पण पी यात जाणार नाही, त्याची काळजी घ्या. आता मी हा पूर्ण इथे रस पिळून झालेला आहे माझा. आता आपण हे अजून एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आणि बस हे एकदम गुणकारी असं हळदीचं लोणचं तुमच्या खाण्यासाठी रेडी आहे. हे लोणचं साधारणतः 6 महिने तरी आरामशीर टिकते. अजून यात एक गुणकारी वस्तू म्हणजे आपला हा लसण. इथे मी लसण सोलून घेतलेला आहे आणि यात तुम्ही लसण पण टाकून घेऊ शकता. लसणामुळे पण आपलं लोणचं चांगलं राहण्यास मदत होते आणि हे आपल्या शरीरासाठी पण एकदम चांगलं राहते. त्याच्याच्याने आता मी इथे लसण पण टाकून घेत आहे. तुम्ही याचे बारीक बारीक काप करून पण टाकू शकता किंवा डायरेक्ट मोठा पण काप टाकू शकता. तर बस फायनली हे माझं लोणचं रेडी आहे. हे मी आता एका भरणीत चांगलं भरून सील टाईट करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. साधारण रोज जेवणासोबत तुम्ही हे 1 चम्मच तरी नक्कीच घ्या. तुमच्या सेहतसाठी हे खूप चांगलं राहील आणि हे लोणचं तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. या हळदीचं लोणचं तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.